कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची तालुकानिहाय या ठिकाणी मुलाखतींचा कार्यक्रम कोल्हापूरच्या शाहू मार्केट यार्ड या ठिकाणी असणाऱ्या राष्ट्रवादी कार्यालयामध्ये पार पडत आहे। मागच्या बाजूला या तालुक्यांमधून जे जे इच्छुक आहेत त्यांची या ठिकाणी आपल्याला गर्दी सकाळपासूनच पाहायला मिळत आहे। जर आपण सकाळपासूनचा जर या ठिकाणी विचार केला तर आज शनिवारच्या दिवशी या ठिकाणी ज्या मुलाखती सुरू आहेत त्या मुलाखतीमध्ये सकाळी 9 ते 11 या दरम्यान 11:30 ते 12:30, पुन्हा 12:30 ते 1:30 शाहूवाडी आणि त्यानंतर आता सध्या हातकलंगले आणि कागल यासाठी इच्छुक आहेत। विशेषतः महिला वर्ग सुद्धा याच्या विकासासाठी आपला देखील हातभार लागावा यासाठी ते या ठिकाणी उतरलेले आहेत। आपण काही जणांशी थेट या रीतीनं जाणून घेऊया की त्यांच्या नेमक्या आपलं नाव काय? सदाशिव यशवंत तुकान, कुठल्या ठिकाणाहून आणि कुठल्या याच्यासाठी आपण इच्छुक आहात? चिखली जिल्हा परिषद मतदारसंघ, अच्छा. सर्वसाधारण महिलासाठी अ, मुलाखत झाली की व्हायची आहे अजून? मुलाखत झाली की अच्छा, काय काय आतमध्ये प्रश्न विचारले गेले? प्रश्न विचारला मतदारसंघाचे बाबा लोकसभा मतदान किती आहे, परत लोकसभा आपल्या पंचायत मतदारसंघातल्या आपल्या अडचणी काय आहे आणि तुम्ही जिल्हा परिषद सदस्य झाल्यावर काय तेच हे करणार, ह्या सगळ्या गोष्टीने विचारले। ह्याच्यापूर्वी तुम्ही कुठं होता का, कुठं काम केलंय, ग्रामीण लेवलला ग्रामपंचायत वगैरे काम केले का, या सगळ्या गोष्टी त्यांनी विचारल्या। अनेक जण या सगळ्या गोष्टींसाठी इच्छुक असतात, परंतु एक आपली उमेदवारीची दावेदारी असते की मला साहेब तुम्ही द्यायलाच पाहिजे। तर तुमच्याकडून काय अशी दावेदारी करण्यात येईल की नाही मला या तिकिटासाठी मी मेरिट मध्ये आहे? नाही, मी काय 5 वर्ष संजय गांधी समितीचा मी सदस्य होतो। त्या माध्यमातून मी निराधारांची कामं आपल्या चिखली जिल्हा परिषद असू दे किंवा आपला माकवी मतदारसंघ असू दे, त्या सुद्धा तिथे कामं केलेले आहेत भरपूर। आणि आपल्या याचं आपल्या याचे बांधकाम कामगारांचं काम असेल किंवा आपल्या मी ग्रामपंचायत सदस्य होतो, आता मी अंगा संस्थेचा चेअरमन पण आहे। त्यामुळं ग्रामीण लोकातल्या सर्वसामान्य लोकांच्या मला सगळ्या मूलभूत गरजा माहित आहेत आणि त्यांच्यासाठी मी काम करू शकतोय, त्यांना मी पटवून दिले। इच्छुक म्हणून एक मुलाखतीसाठी आलेला आहे। कुठल्या प्रभागातून आपण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे? सावर्डे बुद्रुक पंचायत समिती गणातून निवडणूक लढण्यासाठी मी इच्छुक आहे। पक्षानं आपल्याला उमेदवारी द्यावी हा का हट्ट आहे किंवा काय तुम्ही सांगणार आहात? कारण गेले 10 वर्ष झालं त्या पंचायत समिती ते गणात काही क्रीडा स्पर्धा असतील, काही असेल, सगळं आम्ही करत सामाजिक कार्य करत आहे। साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काही पेन्शन योजना असतील, बांधकाम कामगार असतील, बऱ्याच लोकांच्या काही देवळाची कामं असतील, साहेबांच्या माध्यमातून बरीच कामं आम्ही केली आहेत आणि आम्हाला मिळावायची इच्छा आहे। लोकांची बी तीच इच्छा आहे की सागरला उमेदवारी मिळावी, म्हणून आम्ही त्या हट्टासाठी उमेदवारी मला मिळावी अशी अपेक्षा आहे। सकाळी किती वाजल्यापासून तुम्ही इथं आहात? सकाळ नाही, आम्ही दुपारी 3 वाजता आलो, कारण आमची मुलाखत 3:30 वाजल्यापासून सुरू होणार होती असं आम्हाला सांगितलेलं आहे। तुमच्या गणातून अजून काही जण इच्छुक आहेत? आहेत बऱ्याच लोकांनी अर्ज केलेले आहेत, प्रत्येकाची मागणी आहे। शेवटी आता कामावर आणि साहेबांच्या इच्छेवर ठरणार आहे की कुणाला उमेदवारी द्यायची। मौजे सांगाव पंचायत समिती मागासवर्गीय झाला, त्यामुळे आम्ही इच्छुक आहे म्हणून फॉर्म भरायसाठी आलो मुलाखतीला। आपली काय आतमध्ये मुलाखत झाली का? नाही, अजून नाही, नाही. अजून नाही। परंतु काय काय ज्यामध्ये आतमध्ये जाईल काय काय तुमच्या वतीनं सांगाल की माझी उमेदवारी मला यासाठी दिली पाहिजे, मी यामुळेच तुमच्याकडे उमेदवारीची मागणी करतो? आता मी पक्षाशी एकनिष्ठ आहे, मुश्रीफ साहेबांशी एकनिष्ठ आहे, त्यामुळं माझा हक्क आहे उमेदवारी मागणं आणि देणं बी त्यांचं कर्तव्य आहे खऱ्या अर्थानं। माझ्या बाबतीत माझा विचार व्हायला पाहिजे 100%, आणि म्हणून मी या अपेक्षेनं 100% आपल्याला उमेदवारी मिळेल ह्या भावनेतूनच मी मुलाखतीला आलोय। आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेच जिल्हा परिषद पंचायत समितीचे इच्छुक उमेदवारांच्या आज मुलाखती पार पडतात। खरं तर आज आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा दौरा इकडे कोल्हापूरमध्ये असल्यामुळं साहेब सकाळी उपस्थित राहिले, आता त्यांना त्यांच्या दौऱ्यात सामील व्हायला लागलं, त्यामुळे सन्माननीय नवीद साहेब आज आहेत इथं, केपी साहेब आहेत आणि आमचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या उपस्थितीत आजचा हा मुलाखतीचा सोहळा म्हणावा लागेल। कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या पद्धतीने आम्ही बळकट केलेला आहे, सत्तेमध्ये आल्यानंतर झालेली सगळी कामं आणि या कामांच्यामुळे इच्छुकांची गर्दी आता तुम्ही बघत असाल, अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आमच्या या पक्षाकडून सगळ्याच उमेदवारांकडून मिळतोय। किमान आजच्या दिवशी तरी लाडक्या बहिणींची उपस्थिती लक्षणीय आहे। नक्कीच असायलाच पाहिजे। खरं बघायला गेलं तर आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली, मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्हीच माझ्या सकट सगळ्या आमच्या लाडक्या बहिणी
आज बरं खरं तर बघायला खूप आनंद वाटतो की जेवढी पुरुषांची संख्या आहे तेवढीच आज इथं महिलांची संख्या आहे आणि खरंच म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे ही माझ्यासाठी. खरं म्हणजे बऱ्याचदा इच्छुक अनेक जण असतात पण प्रत्येकाचं समाधान होत नाही बरोबर. आणि त्याच्यानंतर मग कुठेतरी नाराजी होते काहीतरी होते. आजच्या मुलाखती पार पडल्यानंतर समजा कोण नाराज झालं तर आपल्या पातळीवरून तसे काही नाराजांची समजूत निघणार. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. कारण प्रत्येक वेळी एक उमेदवार म्हणजे आता पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल, जिथं-तिथं ज्या त्या आरक्षणानुसार प्रत्येकाला उमेदवारी मिळेलच. पण त्यातूनही काही लोकांना इच्छा असून सुद्धा मग उमेदवारी मिळाली नाही, की निराश होतात. आता तुम्ही न्यूज चॅनलवर वगैरे बघितलं असेल. पण आजपर्यंत असा रेकॉर्ड आहे कोल्हापूर जिल्ह्यातला आहे, की मुश्रीफ साहेबांच्या शब्दाच्या पुढं कुणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कुणीही कार्यकर्ते असतील किंवा कुणी पदाधिकारी असतील आजपर्यंत कुणी गेलं नाही. त्यामुळं साहेबांच्याकडे ते स्किल आहे, की प्रत्येक माणसाला कसं समजवायचं. एक शेवटचा प्रश्न आपण कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा उल्लेख केला. अजित पवार दादा गेल्या काही दिवसांमध्ये असं म्हणाले की येणाऱ्या दिवसामध्ये हम्म. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्या तरी काही म्हणजे सूचक वक्तव्य केलं कोण हा, कोणाचा हा. राजकारणामध्ये कायमचा शत्रू नसतो. भविष्यामध्ये जर अशी काही पावलं पडायला लागली तर कार्यकर्ते म्हणून पदाधिकारी म्हणून आपल्या काय भावना असतात? नक्कीच आम्हाला आनंदच वाटेल. कारण आज हे सगळेच कार्यकर्ते सुरुवातीपासून आदरणीय मुश्रीफ साहेबांच्याकडे बघून आणि मुश्रीफ साहेब आदरणीय पवार साहेबांच्याकडे बघून या राजकारणामध्ये काम करत असताना, समाजकारणामध्ये काम करत असताना आम्हीही तितकंच आदरणीय पवार साहेबांच्यावर प्रेम करतो, जितकं दादांच्यावर करतो. त्यामुळं कालची पत्रकार परिषद जर आपण बघितली, की सुप्रिया ताई आणि दादा एकत्र बसलेले आहेत आणि बघायला खरंच समाधान वाटलं आणि एकत्र आले तर आम्हाला खूप कार्यकर्त्यांना आनंदच होईल. शेवटचा प्रश्न, शीतल फरागटेंना कोणती जबाबदारी स्वीकारायला आवडेल? आदरणीय साहेब जे देतील ती मी म्हणजे जी जबाबदारी आजपर्यंत दिलेली आहे तेवढ्यात मी 100% काम करायचा प्रयत्न केलाय. पण मला एक खात्री आहे की आदरणीय मुश्रीफ साहेब मला यावेळी निराश करणार नाही.